सर्वांचे या ठिकाणी मनापासून तुझा स्वागत. आजच्या या मासिक सभेमध्ये स्वामी येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गोरे सर यांचं पालकत्व, प्रेम, शिस्त आणि संस्काराची कला या विषयाच्या अनुषंगाने 30 ते 35 मिनिट आपल्या समोर या ठिकाणी विवेचन होणार आहे. मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गोरे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो सरांना विनंती करतो की आपण गोरे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. यजमान मुलके सावकार आणि डॉक्टर संजय कुलकर्णी सर यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. डॉक्टर संजय कुलकर्णी, मुलके सावकार दोघांनाही विनंती करतो की आपण आजचे मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल गोरे सर पालकत्वाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गोरे सर हे संस्कार भारतीमध्ये जरी नव्यानं आले असतील तरी सुद्धा ते आपल्या विचारांशी अनेक वर्षापासून जोडलेले आहेत. हरिभक्तपरायण प्रसाद महाराज जालनापूरकरांच्या परिवाराशी त्यांचा स्नेह आहे. अनेक पुस्तकांचं लेखन सरांच्या हातून झालेलं आहे. सावकार हे करा, चला चालेल. ही मायेची शाल आहे सर. वर्षभर सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचा. प्रेमाची शाल या मोठे समोर या. सावकार या, सावकार या. अधिकचा वेळ न घालता डॉक्टर विठ्ठल गोरे सरांना मी की पालकत्व, प्रेम, शिस्त आणि संस्काराची कला या विषयाच्या अनुषंगाने आपण उपस्थितांना संबोधित करू. डॉक्टर विठ्ठल गोरे सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ह्या समितीमध्ये इन्क्लूड करून घेतलं. परंतु आल्या आल्या थोडासा मी पॅनिक झालो होतो, कारण की कोणतेही बाकीचे एक्झिस्टिंग मेंबर्स याने आधीच पाहुणा येऊन थांबलेला होता. वाट पाहू लागलो की इथं कोणी ऐकायला किती जण असतील, कारण की ग्रुपमध्ये मेसेज बघितले, मी येईन, आम्ही दोघं येऊ, आम्ही चौघं येऊ, आणि असे काही निवडकच मेसेज होते. चला म्हणलं काय हरकत नाही, 8-10 जण का होईना ऐकायला असतील. परंतु आता मात्र बऱ्यापैकी वाटतंय की आपले सगळेजण या ठिकाणी उपलब्ध आहात. पण आणखीन थोडा पॅनिकच आहे, कारण की माझ्यासमोर काही वरिष्ठ मंडळी बसली आहे ज्यांची मुलं कदाचित माझ्या वयाची असतील किंवा ऑलरेडी लाईफमध्ये सक्सेसफुल असतील, सेटल्ड असतील. त्यांच्यासमोर मी काय बोलू? खरं तर त्यांच्याकडून मला बोध घेऊन माझ्या मुलांवरती किंवा आपल्याला आपल्या मुलांवरती संस्कार करावे लागतील. आणि खरं पाहिलं तर एवढ्या वरिष्ठ मंडळीसमोर मी बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे. पण तरी छोटासा एक प्रयत्न करतो. तसं पाहिलं तर हा विषय समोर यायला कारणीभूत आमचे जीवशकंठचे मित्र जेवळीकर सर आहेत. शनिवारी जेव्हा आम्ही हैदराबादला गेलो, माझं घर हैदराबादला आहे, सध्या कुटुंब तिकडं आहे, पुढच्या चक्करला नक्की घेऊन येईल पुढच्या महिन्यामध्ये मी, जेंटलमन्स प्रॉमिस. आणि घरी जाऊन टेकलो हार्डली मुलीनं ग्लासचं पाणीच आणून दिलं होतं की सरांचा फोन आला की असं असं आहे आणि तुम्हाला बोलायचं. म्हटलं सर मला थोडा वेळ द्या, 5-10 मिनिटाचा, मी तुम्हाला टॉपिक सुचवतो. आणि अचानकच मला वाटलं की आपण ज्याच्यावरती गेले 4-6 महिने काम करतोय
त्याच्यावरच आपण बोललं तर काय हरकत आहे. तुमच्याकडून पण जो फीडबॅक मला येईल तो माझ्या पुस्तकाला कामी येईल. येणाऱ्या 4-6 महिन्यात एक इंग्रजीत पुस्तक येईल माझं, द आर्ट ऑफ गार्डनिंग चिल्ड्रन नावाचं. माहीत नाही त्याला कसं यश मिळेल, परंतु IKSच्या पुस्तकाला चांगली म्हणजे संधी भेटली, चांगलं नाव झालं आणि ॲमेझॉनच्या बेस्ट सेलरला ते 2 आठवडे नंबर 1ला होतं. म्हणजे मी माझा स्वतःचा परिचय देत नाही आहे, परंतु या क्षेत्रात काम करत असताना जे जे अनुभव आले, ज्या ज्या पद्धतीनं त्याच्याकडे आम्ही बघितलं आणि तुमच्यासारखी व्यासंगी मंडळी संपर्कात आल्यानंतर एक नवनवे दृष्टिकोन तयार होतात, तर ते कुठेतरी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून मी करत आलेलो आहे. आणि ज्यावेळेस मी द आर्ट ऑफ गार्डनिंग चिल्ड्रन ह्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये लागलो, त्याच्या आधी मला स्वतःच्या जीवनातले जे प्रसंग आहेत, मग माझ्या आईवडिलापासून माझ्यावर झालेले संस्कार आणि पुढे मी माझ्या पिढीमध्ये माझ्या मुलांवर करत असतानाचे आलेले चॅलेंजेस, त्याला कसं सामोरं गेलो आणि कशा पद्धतीनं आपल्याला सिच्युएशन्स टॅकल कराव्या लागतात, तर ह्या सगळ्या गोष्टीला मी थोडंसं शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न. तर आजचा हा विषय पालकत्व, प्रेम, शिस्त आणि संस्कारांची कला असं याला टायटल देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रश्न इथं उभा राहतो की आपण पालकत्व धारण केल्यानंतर किंवा निसर्गतः ते आपल्याला भेटल्यानंतर आपली अवस्था काय असते. पालकत्व नेमकं म्हणायचं कशा, आपण कशा प्रकारचे पालक आहोत, त्याचं कॅटेगरायझेशन हळूहळू तुमच्यासमोर येईलच. परंतु आज या विषयाला सुरुवात करण्याआधी जे माझ्या थोडंसं एज जनरेशन ग्रुपचे आहेत त्यांना थोडंसं मी बॅकफ्लॅशमध्ये नेतो. 90च्या काळामध्ये एक TV सिरियल यायचं, क्या बनोगे मुन्ना. जर इथे कुणी आठवतं का कुणाला, क्या बनोगे मुन्ना नावाचं एक TV सिरियल यायचं. त्याचं टायटल सॉन्गनं मी आजच्या माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. टायटल सॉन्ग खूप सूचक आहे आणि तुमच्याही लक्षात येईल की हा विषय किती महत्त्वाचा आहे. टायटल सॉन्ग असं म्हणतं, आता माझा गळा काही फार चांगला नाही आहे, मी काही सुगम संगीताचा एक्सपर्ट वगैरे नाही आहे किंवा त्यात मी विशेष म्हणजे तयारी पण केलेली नाही आहे, पण टायटल सॉन्ग खास करून माझ्या ह्या चिमुकल्यांसाठी थोडंसं काळजीपूर्वक ऐका बेटा. हिंदीतलं टायटल सॉन्ग आहे, माझा आवाज चांगला नाही, पुन्हा पुन्हा सांगतो. ऐक, क्या बनोगे मुन्ना, मम्मा कहती अफसर, पापा कहते डॉक्टर, इंजीनियर बन जाओ, बहना कहती अक्सर, क्या बनोगे मुन्ना. आता लक्षात घ्या, त्या सिरियलमध्ये 4च पात्र आहेत. मुन्ना हे नॅचरली प्रोटॅगॉनिस्ट आहे, सेंट्रल कॅरेक्टर आहे, मुख्य पात्र आहे. त्याच्या अवतीभोवती सगळे दररोजचे जे घटनाक्रम आहेत ते घडतात. त्याची आई, त्याचे वडील आणि त्याची एक मोठी बहीण. आता ह्या बिचारा मुन्ना जो आहे ना, हा जो मुन्ना आहे ना, ह्या सगळ्यांच्या तिघांच्या कचाट्यात अडकलेला एक मुन्ना आहे. आईची अपेक्षा वेगळी असते, वडिलाची अपेक्षा वेगळी असते, मोठ्या बहिणीची अपेक्षा वेगळी असते आणि ह्याच्या आवडीनिवडी निवळ वेगळ्या असतात. त्याचा कधीही ताळमेळ त्या सिरियलमध्ये संपोस्तोर किंवा जितके वर्ष मी बघितलं तितके वर्ष कधीही लागलेला नाही. आणि कदाचित तुमच्या माझ्या घरामध्ये असं काही चाललंय का हे थोडं डोकावून पाहण्याची गरज आहे. आता थोडंसं पर्सनल आधीमध्ये झालं होतं, माफ करा. त्याच्यामध्ये कुणाच्या घरात प्रवेश करण्याचा माझा विचार नक्कीच नाही. परंतु पालकत्व म्हटलं ना की तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला सांगा, आपण पालकत्व धारण करून आहोत, आपल्याला मुलं आहेत, मुली आहेत, कुणाच्या घरात फक्त मुली आहेत, कुणाच्या घरात फक्त मुलं आहेत, जे काही कॉम्बिनेशन ते असतं. आपला हा सगळा जो उपद्व्याप आहे ना जीवनाचा, कशासाठी आहे बरं? आपण जगतो कुणासाठी? आता पालक म्हणून विचारतो, नंतर मुलांना विचारेल मी, आपण जगतो कुणासाठी? या ठिकाणी कुणीच म्हणणार नाही की मी माझ्यासाठी जगते किंवा मी माझ्यासाठी जगतो. जसंच वन्स यू आर हॅम्पर्ड बाय फॅमिली आणि त्यानंतर ब्लेस्ड विथ चिल्ड्रन, त्याच्यानंतर तुमचं जीवन हे स्वतःचं राहतच नाही, ते पूर्णतः आपण कॉन्सन्ट्रेट करतो ते आपल्या मुलांवर. मग हे सगळं होत असताना ज्यावेळेस तुम्ही पालकत्वाकडे बघता
किंवा पालकत्व ही संकल्पना ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा चाहूल देऊन जाते की आज किंवा मी बाबा बनणार आहे, मी आई बनणार आहे की नाही, कदाचित जगाच्या पाठीवरची सर्वात विलक्षण क्षण ते असतात ज्या वेळेला ते आपण अनुभवत असतो. आणि मित्र हो, आपण हे सगळं करतो, परंतु आता एक प्रश्न असा आहे, पालकत्व धारण करतो, आपल्याला मुलं होतात. आता या क्षणाला विचार करा बरं, या ठिकाणी बसलेले नाही का दोघंही नोकरीला, आता किती जण आहेत, दोघंही काम करतात, दोघंही नोकरीला आहेत. आमचे गुरु आलेत, नमस्कार. थोडं पर्सनल घेऊ नका. आता प्रश्न प्रत्येक जण स्वतःला विचारा, आपण आपल्या मुलांना किती वेळ देतो? दोघंही जर नोकरीला असतील, 4-6 घंटे काम करायचं, घरी यायचं, थकलं भागलेलं असतंय. महिलांना ॲडिशनल पुन्हा घरातलंही काम असतं, ते काही चुकत नाही, आहे की नाही? आणि एवढ्यातून आपल्याला थोडी उसंत भेटली तर आजकाल आपला हा आवडीचा खरा रिअल स्पाऊस आहे की नाही, हा आहेच. कुठल्या बसल्यापासून झोपोस्तोर अगदी उशाला देखील आजकाल कोण आहे, हाच आहे की नाही? तो आपल्या नशिबी आता आलेला आहे. मला सांगा, एखादं तुमचं किंवा आपलं मूल आपल्याकडे आलं आणि काही विचारायला लागलं, तर थांब थोडं, मला किचनचं काम आहे, बाबा मोबाईलवर बिझी आहेत, थांब थोडं नंतर बोलू. मला सांगा, आता या ठिकाणी काही चिमुकल्यांना प्रश्न विचारणार आहे, व कुणाचं सत्य बाहेर आलं तर माफ करा, परंतु ही परिस्थिती, आपण आपल्यापैकी आपल्या मुलांना किती वेळ देतोय? ज्यावेळेस आपण घरामध्ये संवाद साधतो, ऐक, पती पत्नीचा संवाद असेल, मुलांशी संवाद असेल, कधी कधी वाद देखील होतात, ऐक, होतात का बेटा? कधी कधी वाद होतात, एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण कुटुंबामध्ये जगतो, वाद, संवाद आणि विसंवाद ह्या गोष्टी होणारच आहे. म्हणतो ना, प्रत्येकाच्या घरामध्ये भांडी ही कधी ना कधी वाजणारच. आणि जर नवरा बायकोत विशेष काही झालं की जास्तच खणखणणार. शेजाऱ्याला सांगायची गरज पडत नाही काय व्हायला तिकडे, त्याचं इकडं तिकडं कधी लक्ष असो की नसो, तेव्हा मात्र बरोबर कान डोळे सगळं काही तुमच्याकडेच असतं. परंतु मित्र हो, ज्या वेळेला वाद होतात ना, वाद व्हायला पाहिजेत घरात. आता तुम्ही म्हणताल सर हे काय तुम्ही नवीन सांगायला, वाद घरात व्हायला पाहिजेत. होय, वादाची व्याख्या आपण चुकीची करतो. वाद म्हणजे काय? माझं मत, माझं आकलन, माझं बुद्धिचातुर्य, त्या संदर्भात माझं जे मत आहे ते मांडणं म्हणजे वाद करणं, ते मांडणं म्हणजे माझं भाष्य करणं. प्रतिवाद तुम्ही करा, तुम्ही तुमचं मत, तुमचं निरीक्षण, तुमचं जे काही वाटतंय त्या संदर्भातलं ते तुम्ही प्रतिवाद करा. वाद आणि प्रतिवाद हे घरात व्हायला पाहिजेत. परंतु ह्या वादाचं रूपांतर भांडणात होऊ नये याची दक्षता दोघांनी पण घ्यावी लागते. त्यामुळे आता वाद व्हावेत की नाही, हा बेटा थोडं लक्ष द्यायचं माझ्याकडे, वाद व्हावेत की नाही, भांडणं म्हणत नाही बरं का, भांडण असा अर्थ काढू नको, ठीक आहे, वाद व्हायला पाहिजेत. त्यातूनच खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं बुद्धिचातुर्य आणि आपलं मत व्यक्त करण्याची किंवा जी काही संवाद शैली आहे ती प्रभावी होत असते. आणि त्यातून लक्षात घ्या, वादातून अहंकार निर्मिती होते. म्हणून मी म्हणतोय की ए लिटल बिट ऑफ सेन्स ऑफ प्राईड किंवा इगो प्रत्येकात असावा. आणि जोपर्यंत हर्ट होत नाही ना, तोपर्यंत माणूस कामाला लागत नाही. मग तो कोणीही असो, प्रोफेशनल लाईफमध्ये घ्या, पर्सनल लाईफमध्ये घ्या, हा दृष्टिकोन आपल्याला ठेवावा लागतो. म्हणजे वाद असले की त्या ठिकाणी अहंकाराची उत्पत्ती होते. आणि लिटल बिट ऑफ अहंकार असलाच पाहिजे. त्यानंतर दुसरा शब्द आहे मी म्हटलेला संवाद. आता इथं थोडंसं आपण डोळसपणे पालकांनी बघायला पाहिजे की विशेष करून आपल्या नवीन पिढीला आपण हँडल करत असताना वाद होऊ द्या घरात, त्याचंही मत ऐकून घ्या, तुमचंही मत सांगा, वाद प्रतिवाद चालू द्या, फक्त त्याला एक्स्ट्रीम लेव्हलला तो अहंकार जाऊ देऊ नका ज्या ठिकाणी नातं तुटल. संवाद आवश्यक आहे, कारण की संवाद हा नाते जोडतो. ज्या ठिकाणी संवाद आहे त्या ठिकाणी नाती जोडली जातात, आणि ज्या ठिकाणी विसंवाद आहे त्या ठिकाणी नाती तुटतात. कारण की संवाद हा संस शब्दाचा अर्थच आहे समथिंग गुड, समथिंग नाईस, समथिंग ॲक्सेप्टेबल टू बोथ द साइड्स, आहे की ज्या वेळेला आपण संवाद साधतो त्यावेळेला दोघांचीही मतं
शांत पद्धतीनं एकमेकांपर्यंत पोहोचतात आणि त्याचं रिसिप्रोकल रिलेशनशिपमध्ये एक रूपांतर होतं, एक चांगल्या प्रकारची वैचारिक देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. आणि विसंवाद झाला की त्या ठिकाणी जो संवाद तुटतो, जिथं वादही तुटतो, त्याला आपण काय म्हणतो? विसंवाद म्हणतो. म्हणजे कधी कधी घरात आपण अबोला ठेवतो की होतं, मला वाटलं आता आपण सगळे दाम्पत्य जीवन जगतोय, चुको कोणाचंही, पण कधी कधी आपण थोडीशी गांधीगिरी करतो. गांधीगिरी शब्द त्याला वापरला, सत्याग्रह येतो. माझं चुकलं असेल तर मी आधी सॉरी म्हणून सेटल करून टाकेल मॅटर. जर माझं चुकलं नसेल तर मी अडून बसेल आणि अबोला ठेवेल. जोपर्यंत समोरची व्यक्ती सेटल करत नाही मॅटरला, तो स्क्वेअर झाला पाहिजे, आहे की नाही? तर त्या ठिकाणी जेव्हा अबोला होतो ना, त्या ठिकाणी कुठंतरी नात्याला तडा जाते. परंतु नवरा बायकोच्या भांडणात वगैरे काही नातं तुटत नसतं. वो फेविकॉल का जोडे कधी तुटेगा नाही. ते फार कमी ठिकाणी ते एक्स्ट्रीम लेवलला जातं आणि तुटतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा विचारात घेतो ना, त्यावेळेला पालकत्वाकडं सकारात्मक दृष्टिकोनानं पाहणं आता गरजेचं झालेलं आहे. आता का म्हणतोय मी? कारण की आपल्यामध्ये ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचा पालक दडलेला आहे. आता या ठिकाणी थोडंसं मुलांनी थोडं रिसिप्रोकल व्हावं आणि इंटरॅक्टिव्ह व्हावं. प्लीज तुम्हाला विचारतो, काही काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करा. तुमच्या घरामध्ये टायगर कोण आहे? थोडं मुलं पुढे या, थोडं बेटा पुढे इकडे इकडे या, थोडं थोडं पुढे इकडे या, पुढे कोणी असेल आणखी? हां, मुलांना विचारा, हे मोठे सांगणार नाही, त्यांच्याकडे पण करता येणारच आहे. क्यों भाई हमारी पोल खोल रहे हो? काय मॅडम? आता थोडं त्यांना ऑकवर्ड, त्यांना कसं आहे माहिती आहे का मॅडम, आता इथं जर तोंड उघडा होतं, घरी पुन्हा टायगरच आहे की नाही? थोडंसं आहे बघा, त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, असं काही होणार नाही. हा, पण लक्षात घ्या, एक इंग्रजीमध्ये एक शब्द आहे त्यासाठी, आणि ती आहे टायगर पेरेंटिंग. ही काय शब्दप्रयोग आहे? टायगर पेरेंटिंग. आता ही टायगर पेरेंटिंग काय प्रकार? जसा वाघ आपल्या पिलांना ट्रेन करतो ना, त्याच्यामध्ये प्रचंड शिस्त आणतो, बरोबर जे सांगील, ज्या पद्धतीने ट्रेनिंग देईल त्याचप्रमाणे त्यानं करायचं असतं, आणि प्रचंड डॉमिनेटिंग स्वभाव कुणाचा असतो? टायगर्सचा असतो. त्याला माहिती आहे मला ह्या जंगलावरती राज्य करायचंय, तर असं असल्याशिवाय आपण सगळ्यांमध्ये आपलं भय निर्माण करू शकणार नाही. एक लायन्स ॲटिट्यूड म्हणा किंवा टायगर्स ॲटिट्यूड म्हणा. आणि तुमच्या माझ्या घरामध्ये कमीत कमी एक टायगर किंवा टायगरच नक्कीच आहे. आता इट डिपेंड्स, अधिराज्य कोणाचं आहे घरात, आहे की नाही? काही ठिकाणी आपण जरी म्हणत असलो कुटुंब प्रमुख पुरुष आहे, कारण की पॅट्रियार्कल सोसायटी आपली आहे की पुरुष प्रधान संस्कृती, आपण म्हणतो कुटुंब प्रमुख कोण, तर XYZ. पण घरात गेल्यानंतर कधी कधी कळतं की हे तर नामधारी प्रमुख आहेत, कार्यकारी दुसरेच आहेत, आहे की? कारण की एकदा का अर्थ खातं तिकडे गेलं की होम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर ते झाले की हे फक्त नामधारी पंतप्रधान राहतात, यांचं काही कुठं चालत नाही. मग जेव्हा लेकरांकडे लक्ष द्यायचं ना, कधी कधी टॉप्सी टर्वी टर्न पण होतो, आहे की? काही कुटुंबांमध्ये बाबा थोडेसे टायगर टाईप असतात आणि काही कुटुंबांमध्ये आई थोडी टायगर टाईप असते. आता मुलांची कुचंबनाच आहे, प्रचंड शिस्तीत वागायचं, चौकटीबद्ध जीवन जगायचं, अभ्यासाला बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं, जे केलं ते गपचूप खायचं, तोंड उघडायचं नाही. का मिलिटरी शासन आहे का? लक्षात घ्या. अशाही प्रकारचे, म्हणजे तुमच्यापैकी असे कोणी नसतं असं मी गृहीत धरतो, मुलांना पण त्याचा दुजोरा द्यावा की मी जे सांगतोय त्या कॅटेगरीत तुमचे बाबा किंवा आई नाहीत, असं गृहीत धरू का? चेहरे सांगायलेत बरं का, मुलांकडे बघायलो मी तर चेहरे सांगायले उत्तर का आहे, कारण की त्यांना माहिती आहे आपण तोंड ब्र जरी काढला, तोंड उघडलं की आज रात्री घरी गेल्यानंतर जेवायला तर इथं मिळेल, पण नंतर दुसरंच काहीतरी घरी मिळेल. लक्षात घ्या, इथं कुठंतरी करेक्शनची गरज आहे. ठीक आहे, मिलिटरी लाईफ आहे, त्यांना शिस्तीत राहावंच लागतं, चौकटीच्या बाहेर जाताच येत नाही,
आहे की नाही? जे जे नियमात ठेवलंय त्या नियमाला तुम्हाला अंगीकारावंच लागतं, तुम्हाला पटो अथवा न पटो. आपली मुलं आपल्या घरी आहेत, हॉस्टेलमध्ये नाही. आहे की नाही? जरी तुम्ही त्याला सवय लावली, बेटा सकाळी उठ, गणिताचा इंग्रजीचा अभ्यास सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून कर, एका दिवशी लेकरू उठलं नाही तर काय हरकत नाही हो, कॅरी ऑन करा. त्यालाही सकाळची स्वप्न पाहू द्या ना. फक्त तुम्हीच ती सकाळची स्वप्न पाहावीत आणि साकारायचा प्रयत्न करावा, हा आग्रह किती मोठा आहे हो. इथं थोडंसं विचारात घ्या की तुम्ही स्वतः सगळे पालक आहात इथं बसलेले मॅक्झिमम लोक. तुम्ही विचार करा की तुम्ही टायगर किंवा टायग्रेस कॅटेगरीतले पालक आहात का? ठीक आहे, तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा. नंतर जेव्हा मी ह्या पॉईंटला वाइंड अप करायला त्यावेळेस विचारा की तुमची कॅटेगरी कोणती. ओके, त्यावेळेस तुम्ही सांगायचं की तुम्ही ह्या कॅटेगरीत बसता. नंबर 2 ची कॅटेगरी आहे डॉल्फिन पेरेंटिंग. डॉल्फिन नावाचा तुम्ही मासा ऐकला असेल. हां, बरेच वेळेला आपण सिनेमात वगैरे पाहतो किंवा काही तुम्ही क्लिप्स पाहिल्या असतील, नसतील पाहिल्या तर आज घरी गेल्यानंतर यूट्यूबवर पाहून घ्या. डॉल्फिन पॅरेंटिंग नावाचा एक प्रकार आहे. आता ह्या डॉल्फिन पॅरेंटिंगमध्ये काय होतं की ही जी डॉल्फिन असते ना, तिच्या पिलांना अतिशय योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करते. शिस्तीचा बडगा नसतो. जे ती करते त्या मुलांनी त्याचं अनुकरण करायचं असतं आणि कसं जगायचं, कसं पोहायचं, कसं फ्रेंडली राहायचं, आहे की नाही. आणि योग्य मार्गदर्शनाखाली त्या डॉल्फिनची पिलं ही मोठं होत असतात. आता तुम्ही विचार करा की तुम्ही ह्या कॅटेगरीत बसता का? की तुम्ही काय करत नाहीये? शिस्तीचा बडगा नाहीये, समजूतदारपणा आहे, मुलांच्या भावनांना आपण समजून घेतो, तोही आपल्याला समजून घेतो किंवा तीही, आणि वाईस वर्सा ॲक्शन आहे, दोन्हीकडून रिसिप्रोकल ॲक्शन आहे. आणि आपलं जे काही योग्य ते मार्गदर्शन आहे त्या पद्धतीनं लेकरं त्यांचं संगोपन होत राहतं आणि ते मोठी होत राहतात. ही एक कॅटेगरी आहे ज्याला आपण काय म्हणतो, डॉल्फिन पेरेंटिंग. आणखीन एक प्रकार आहे, तो प्रकार म्हणजे जबाबदार, म्हणजे रिस्पॉन्सिबल पेरेंटिंग. काय ते? रिस्पॉन्सिबल पेरेंटिंग. आता तुम्हाला थोडा प्रश्न पडेल की हाऊ डू आय डिफर बिटवीन डॉल्फिन पेरेंटिंग अँड रिस्पॉन्सिबल पेरेंटिंग. कारण की आता मी तुम्हाला सांगितलं की डॉल्फिन पेरेंटिंगमध्ये आईचं किंवा वडिलाचं जे मार्गदर्शन आहे ते योग्य पद्धतीनं चालतं, कसलाही शिस्तीचा बडगा नाही, फक्त अनुकरण करायचंय, 4 गोष्टी समजून घ्यायच्यात आणि पुढे जायचं, जीवन जगायचं. मग जर आपण ते फॉलो करत असू तर मग या जबाबदार पेरेंटिंगची काय गरज आहे? आता हे जे जबाबदार पेरेंटिंग जी आहे त्याच्यामध्ये पालक ज्या ज्या ठिकाणी स्वतः कमी पडतो तिथं स्वतःला तो अपग्रेड करतो. आता एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण. आता आपल्यापैकी बरेच जण आपण तर टेक्नो सेव्ही आहोत, कम्प्युटर सेव्ही आहोत, टेक्नॉलॉजी आपल्याला बऱ्यापैकी जमते, स्मार्टफोन आपण चांगल्यापैकी हँडल करतो, त्याच्यामुळं मुलांकडून आता फार आपल्याला शिकायची गरज नाही. पण आपले आईवडील, त्यांना बरंचसं शिकावं लागलं, ट्रेन करावं लागलं, नातवांनी त्यांना सांगितलं पप्पा आजोबा कसं वापरायचं स्मार्टफोन, बरोबर. म्हणजे त्यांना यांच्यासोबत अपडेट होताना खूप अवघड गेलं. पण यांच्यासोबत आपल्याला अपडेट होताना अवघड चाललंय का, हा प्रश्न विचारा बरं. त्याचं कारण आहे. हा प्रश्न का विचारायचा? कारण की आपण सगळेजण 20व्या शतकात जन्माला आलो, बरोबर आहे. म्हणजे 2001 नंतर जन्मलेला पालक इथं कोणीच नव्हतं, त्याच्या आधी जन्मलेले सगळे पालक इथं बसलेले. आणि आपण आहोत 20व्या शतकातल्या 2nd, 3rd फेजमधले, थर्ड फेज किंवा 4th फेजमधले. साधारणतः 1975 नंतर म्हणा किंवा 1980 नंतर म्हणा किंवा मागं पुढं जा 5-10 वर्ष. 2nd फेजमधले म्हणजे 1950च्या नंतरची सगळी पिढी आपली असं म्हणतात आपण लार्जर लेवलला. तर मग मला सांगा, आपण ज्या वेळेला ह्या 21st सेंचुरी जनरेशनला ॲड्रेस करतो, तुम्हाला असं वाटत नाही का की तुमची मानसिकता, तुमचे विचार, तुमची आकलनं, तुमचे दृष्टिकोन, तुमचं ट्रेडिशनलिझम, तुमचं कस्टमरी अप्रोच हे ह्या मुलांना पटतात का? आणि पटत तर कितपट पटतं? आपण आपल्याहून घ्या ना, आपल्या आईवडिलाचे किती विचार आपल्याला पटत होते, किती आपण मनापासून फॉलो केले, किती आपण कॉम्प्रोमाइज करून फॉलो केले, आणि स्वतः स्थिर झाल्यानंतर किती मोल्ड आहे, आपण आपल्याला विचारून घ्या. म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये लक्षात घ्या, हे स्थित्यंतर असतंच. म्हणजे आजच्या पालकांना ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची असते, डोक्यात ठेवायची असते की मला नवीन पिढीसोबत जुळवून घ्यायचंय. काय करायचंय? नवीन पिढीसोबत मला जुळवून घ्यायचंय. कारण की पूर्वी एक म्हण होती बघा, खास करून त्या जुन्या पिढीसाठी आपण वापरायचो, मोडेन
पण वाकणार नाही. आणि जर तुम्ही हीच फिलॉसॉफी घेऊन पुढे चालाल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये प्रचंड अडचणींना आणि आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागेल. कारण की ही जी पिढी आहे ना, दिस जनरेशन थिंक्स इन अ डिफरंट वे. एकच आकलन असू द्या, तुम्ही एका विशिष्ट मुद्द्यावरती चर्चा करा, तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्याकडे बघता आणि तुमची नवीन पिढी, तुमच्या समोर असणारी पिढी त्याच्याकडे बघते, फंडामेंटली डिफरंट आहे. फंडामेंटली डिफरंट आहे. कारण की ज्या पद्धतीनं तुमची विचारधारा आहे किंवा विचार प्रोसेस आहे, ह्या नव्या पिढीची विचार प्रोसेस वेगळी आहे, डिफरंट आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्यासारख्या ह्या सुज्ञ पालकाला म्हणू आपण, किंवा जागरूक पालकाला म्हणू, किंवा एज्युकेटेड पालकाला म्हणू, आपल्याला जबाबदार पेरेंटिंग करत असताना नवीन पिढीसोबत जुळून पण घ्यायचंय. आपली जबाबदारी आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्या जबाबदाऱ्या माहीत असून किंवा ज्ञात असून त्याचं आपण एन्फोर्समेंट जर लेकरावर करत असू तर ही रिस्पॉन्सिबल पेरेंटिंग नाही. मी ज्या टायटल सॉन्गनं सुरुवात केली, क्या बनोगे मुन्ना, आता मी माझ्या आयुष्यामध्ये अधिकारी होऊ शकलो नाही, आहे की नाही, मी फेल ठरलो किंवा नाही बनू शकलो काही कारणामुळं. आता मला वाटतं की माझं मूल IAS ऑफिसर व्हावं, किंवा मी डॉक्टर होऊ शकलो नाही तर माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं, मी इंजिनियर होऊ शकलो नाही तर माझ्या मुलीनं इंजिनियर व्हावं, आहे की नाही. हा जो एकंदरीत अट्टहास आहे ना, हा कुठंतरी आपण करेक्ट करायला पाहिजे. मी थोडंसं तुम्हाला विचारतो, बेटा काय बनायचं जीवनात? मला डॉक्टर. तू सांगितलं म्हणून का आई वडिलांना सांगितलं? नाही, पप्पा मम्मी दोघं पण म्हणते तुला जे बनायचं ते बन. Very वा. काय नाव आहे तुझं? रिया राहुल आलापूर. सुपर. रिया राहुल आलापुरे. तू सांग, क्या बनोगे मुन्ना? काय बोलायचं? एक लक्षात ठेवा, तुमच्या मनातलं सांगा. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला सांगितलेलं बिलकुल उत्तर मला देऊ नका. घरी जाऊन थोडासा वाद होऊ द्या, हरकत नाही. काय बना वाटतं बेटा तुला? विचार केला नाही आणखी? ठीक आहे, आणखीन एक अर्धा तास 20 मिनिटं विचार कर, हां मग सांग. तू पायलट. पायलट व्हायचं? फॅन्टॅस्टिक. तुझी हाईट खूप छान. तिथं तुला माहिती आहे का 6 फूट हाईट मॅन्डेटरी आहे. हां तुला माहीत असेल कदाचित ते. हां NDA. हां NDA मध्ये. NDA मध्ये जायचं आहे. वाव, व्हेरी नाईस. समथिंग डिफरंट, चॅलेंजिंग. हां तिथं तुला नाही का टायगर पेरेंटिंग फार आवश्यक आहे आतापासूनच बघ. कारण की तिथं गेल्यानंतर तुला ते ॲक्सेप्ट करावं लागेल. देर इज नो अदर गो फॉर दॅट. ठीक आहे, आणखीन कोणी आहे सांगण्यासारखं? येस, तू सांग बेटा. डॉक्टर. डॉक्टर व्हायचं. एक लक्षात घ्या. तुला काय होतं? अरे हां सॉरी, मी तुला विसरलो रे बेटा. तुझं नाव काय? वेद. वाव, पूर्ण नाव सांग. वेद रविकांत पाटील. ओके, नाईस. तुला काय वाटतं बरं? IPS. IPS ऑफिसर. व्हायचं. नाईस. आत्तापासून मग मला सांगा, आता तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा बरं. तुम्ही शिकायला असताना हो डिग्री होस तरी कळालं का काय व्हायचं ते? इमानदारीनं सांग. अजून कळालं? मला सांगा, ह्या पिढीला आपल्याला ॲप्रिसिएट करावं लागेल. या पिढीला आपल्याला ॲप्रिसिएट करावं लागेल की 6वी 7वी 2री 4थी 5वीचे विद्यार्थी स्वतःचं गोल डिटर्मिन करतात आणि त्या पद्धतीने ते कामाला लागतात आत्तापासून. थोडंसं तुम्ही मोठ्या शहरात जर कधी गेलात, त्या ठिकाणचं स्पिरिट बघा. 6वीचा विद्यार्थी IIT मध्ये क्रॅक करण्यासाठी 6वीपासून तयारी करतो. जे 12वीला आपल्याला आपल्या आयुष्यात जमणार नाही एवढे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स तो सॉल्व्ह करतो 6वी 7वी 8वीला. मग मला सांगा, तुमची थिंक प्रोसेस आणि त्यांची थिंक प्रोसेसमध्ये फरक आहे की नाही? 12वीचे प्रॉब्लेम जर तो 7वी 8वीला सॉल्व्ह करत असेल तर आपल्यापेक्षा इंटेलिजंट आहे की नाही? आणि असं म्हणतात की प्रत्येक नवी पिढी ही मागच्या पिढीपेक्षा हुशार असते. पण तरी आपण म्हणतो हे थांब तुला कळत नाही, हे तू गप्प बस तुला कळत नाही. हे जोपर्यंत आपण अशा पद्धतीचं डिस्करेजमेंट थांबवत नाही ना, तोपर्यंत आपल्यामधला जबाबदार पालक जागृत होणार नाही. त्याच्यानंतर आणखीन एक पालकत्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे संवेदनशील पालक. लक्षात घ्या, फरक आहे बरं का. डॉल्फिन पेरेंटिंग वेगळी, टायगर पेरेंटिंग वेगळी, रिस्पॉन्सिबल पेरेंटिंग वेगळी, आणि त्यानंतर संवेदनशील सेन्सिटिव्ह पेरेंटिंग. ही सेन्सिटिव्ह पेरेंटिंग काय बरं, कोणी सांगू शकेल? व्हॉट डू यू मीन बाय सेन्सिटिव्ह पेरेंटिंग किंवा संवेदनशील पालकत्व म्हणजे काय? मुलांच्या मनात काय चाललं आहे ते जाणून घेऊन त्याला रिस्पॉन्स देईल. ओके, व्हेरी गुड. आणखीन कोणी? भावनांचा विचार करणं. हा, आता ह्या शब्दामध्ये ना, या संवेदनशीलता ह्या शब्दातच दडलेलं आहे सगळं याचं उत्तर. लक्षात घ्या, आपण बरेच वेळेला ना
मुलांना समजूनच घेत नाही. त्याच्या मनात काय चाललंय, त्याला काय हवंय, त्याला काय नकोय, याचा कधी विचारच करत नाही. मला आवडलं ना, हे स्टँडर्ड अँड क्वालिटीचं आहे, ब्रँडेड आहे, मी आणून देतो, चल गपचूप घे. हे की नाही? वह्या आणल्या आपल्या मनानं आणल्या, काही दुसरं साहित्य आणलं आपल्या मनानं आणलं, आहे की नाही? परंतु वर्गात नाही का तो 10 ठिकाणची व्हरायटी पाहतो आपल्या मित्रांकडे, मैत्रिणीकडे, त्यांच्या बॅग्समध्ये, आणि त्याला पण त्यातलं काहीच हवं असतं, आहे की नाही? किंवा दैनंदिन जीवन जगत असताना त्याला पडलेले अनेक भावनिक प्रश्न असतात, बौद्धिक प्रश्न असतात, अभ्यासातले प्रश्न असतात, त्याचा उलगडा होत नाही. आणि आपण तेवढी अटॅचमेंट दाखवून त्याला वेळ जर आपण देत नसू तर तो नेहमी कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये राहतो. जर तुम्ही ह्या लहान मुलांचे प्रश्न ॲड्रेस केले नाही, कधी कधी होतं काय की पालक फेल ठरतात, कारण की त्यांना विचारलेला खोचक प्रश्न त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं, म्हणून त्याला पळवून लावतो. मी तर आपण मान्य करत नाही की अरे सॉरी मला माहीत नाही, आय विल अपडेट माय सेल्फ अँड लेट यू नो अबाउट. आपण असं करत नाही. आपण काय करतो, त्याला पळवून लावतो, चल काही पण विचारायला तू. अरे पण त्याचा प्रश्न सोडवा ना. जर तो प्रश्न अनुत्तरित राहिला तर लक्षात ठेवा तो नेहमी त्या अनुत्तरित प्रश्नातच रेंगाळतो आणि तो कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंडमध्ये जातो. तुम्ही बघा, अनेक वेळेला काय होतं, एखादा विषय लेकरांना आवडत नाही, पण अपरिहार्य आहे त्याला, म्हणजे त्याला तो टाळू शकत नाही, त्याला शिकावाच लागतो. पण बऱ्याच वेळेला त्याचे जे बेसिक्स आहेत, फाउंडेशन आहे की नाही, मूलभूत आधारभूत घटक आहेत, ते त्याला कळत नाही आणि तो आयुष्यभर त्या विषयामध्ये कच्चाच राहतो. मला किती जरी शिकवलं मॅथमॅटिक्स, माझ्या डोक्यात नाही उतरणार, पण जॉमेट्री मी परफेक्टली करू शकतो. कदाचित माझ्या माइंडसेटनं त्याला स्वीकारलंय, काहीला मी नाकारलंय. किती जरी इच्छा असली किंवा किती जरी कोणी एन्फोर्समेंट केली तरी मी त्याला स्वीकारणार नाही किंवा मी त्याला अडॉप्ट करणार नाही, असं होतं. परंतु ह्या संवेदनशील पालकत्वामध्ये भावनांना आधारभूत घटक मानून या ठिकाणी एक योग्य प्रकारचा संवाद पालक आणि पाल्य यांच्यामध्ये स्थापित होतो. आणि इथे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, कसल्याही प्रकारा वैचारिक बडगा नसतो, शिस्तीचा प्रकार नसतो. फक्त दोघांमध्ये एक प्रकारची इमोशनल म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते आणि त्याच पद्धतीनं ते पालक त्या पाल्याला घडवत जातात. आताच मी सरांशी बोलत होतो की बरेच वेळेला उदंड असणारे मुलं काही जणांचंच ऐकतात आणि बाकीच्यांना त्रास देतात. काय प्रॉब्लेम असेल बरं? घरात पण लेकरं आईचं ऐकत आहेत, वडिलाचं ऐकत नाहीत, वडिलाचं ऐकत आहेत, आईचं ऐकत नाहीत. का बरं असं? एकच घर आहे, आई वडील त्यांचेच आहेत, लेकरं आपलेच आहेत. असं कसं होतं? कधी विचार केला याच्यावर? पालक म्हणून कधी विचार केला? कुठंतरी आपला इमोशनल कनेक्ट मिस व्हायलाय. होती तुम्ही घरामध्ये बघा, मुलीचं साधारणतः बाबाशी खूप छान जमतं आणि मुलांचे लाड पुरवायला आई एव्हर रेडी असते. एव्हर रेडी, बॅटरी नाही, एव्हरी टाइम रेडी म्हणजे एव्हर रेडी. होतं की नाही? काय असं हे? सिग्मंड फ्राईडने याच्या संदर्भात विवेचन केलेलं आहे, पण त्या तात्विक गोष्टीत मी जाणार नाही आता की कशा प्रकारचं ते मानसशास्त्र आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु मुद्दा असा आहे की या ठिकाणी कुठेतरी जोपर्यंत तुम्ही त्या बालमनाचा वेध घेणार नाहीत, त्या बालमनाला समजून घेणार नाहीत, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं एक चांगलं पालकत्व देण्याचा प्रयत्न करतोय असं आपण नाही म्हणू शकत. माहिती आहे? तर या प्रसंगी मला ना एक छोटीशी कविता, मी वाचणार नाही, मला एक वाचक पाहिजे मुलांपैकी. मराठीत कोण वाचू शकतं चांगलं? मुलाच्या मनाचा वेध तुमच्यापर्यंत सादर करायचा आहे मला, एका कवितेच्या माध्यमातून करतो. मराठीत कविता आहे बेटा, वाचते का? प्लीज का. मी मुद्दाम चांगली प्रिंट करून आणली, कारण की माझं अक्षर काही चांगलं नाही, तुला नसतं कळा. कविता जी आहे ना, बाबा आई बाबा मला ऐका, हा कुणाचा टाहो आहे? एका मुलाचा टाहो आहे. आणि बघा ह्या मुलाचं अंतर्मन काय म्हणतंय हे थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि हीच मानसिकता आहे बरं. कमी अधिक प्रमाणात थोडं व्हेरिएशन होईल, पण हेच सगळं मुलाच्या मनात चाललेलं असतं. आणि ही कविता तुम्हाला या मुलाच्या मनाचा अंतर्वेध घेण्यासाठी अंतर्मुख करेल. प्लीज रेडी. सुंदर.
थोडंसं तुमच्यापर्यंत करेक्ट मेसेज जाण्यासाठी आता मी वाचून दाखवतो. आई बाबा मला ऐका. एका मुलाचा अंतर्मन या ठिकाणी बोलतंय. आई बाबा, मी तुमचं स्वप्न नाही, मी तुमचं मूल आहे. माझ्या आयुष्याचा रिमोट कृपया तुमच्या हातून काढा. पालक व्हा ना, मालक होऊ नका. माझ्या चुका मोजू नका, माझ्या अश्रूंना वाचा. माझ्या आयुष्याची गाडी तुम्ही चालवू नका, फक्त वाट दाखवा. हात धरून उभे राहा. मी पडतो तेव्हा निरीक्षक बनू नका. बघ, सांगितलं होतं ना, असं म्हणू नका. एकदा तरी मी आहे, चिंता करू नको असं सांगा. तुमचे शब्द शिकवत नाहीत, तुमचं वागणं शिकवतं. तुम्ही ओरडता आणि मला शांत व्हायला सांगता. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, पण माझ्यासमोर तुमच्या सवयी माझं भविष्य घडवता. मी दोन जगात अडकलोय. रील्समध्ये हसतो. मोबाईलवर रील्स पाहता ना बेटा, रील्समध्ये हसतो, रिअलमध्ये हरतो. फोन माझा नाही, एकटेपणा माझा आहे. वादात तुम्ही जिंकता, पण मी हरतो. संवादात तुम्ही ऐकता, तेव्हा मी जगतो. विसंवादात मी हळूहळू गप्प होतो. मी उदास असतो, पण तुम्हाला दिसत नाही. मी हसतो म्हणून सगळं ठीक आहे असं समजू नका. मला परिपूर्ण व्हायचं नाही, मला निरोगी राहायचं आहे. मनानं, भावनेनं, विचारानं, बुद्धीनं तुमच्या जवळ. आई बाबा, माझं आयुष्य सुधारू नका. माझं मन समजून घ्या, कारण मी मोठा होईन. पण आजही मला तुमच्या मिठीत थोडं सुरक्षित व्हायचं आहे. केवळ आणि केवळ तुमचाच किंवा तुमचीच. मला या विवेचनाच्या माध्यमातून नेमका तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ज्या पालकांची मुलं मोठी झालीत, लाईफमध्ये सेटल झालीत, बऱ्यापैकी जीवन जगतायत, वेल अँड गुड. परंतु इथं थांबून चालेल का? ज्या वेळेला मी तुम्हाला सगळे हे 2-4 प्रकार सांगितले, मग ते टायगर पेरेंटिंग असेल, डॉल्फिन पेरेंटिंग असेल, किंवा संवेदनशील पालकत्व असेल, नाहीतर मग रिस्पॉन्सिबल पेरेंटिंग असेल, त्याच्याही पलीकडे जाऊन ना मला तुम्हाला एक मेसेज सांगायचा आहे की हेल्दी पेरेंटिंगची गरज आहे. हे चारही प्रकार तुम्ही सोडून द्या. हे तात्विक स्वरूपात वेगळ्या वेगळ्या लोकांनी मांडलेले जगाच्या पाठी. पण याच्याबद्दल निरीक्षण करत असताना आपण एकच शब्द या ठिकाणी आपण वापरू, निरोगी पालकत्व म्हणा, किंवा इंग्लिशमध्ये त्याला चांगला शब्द आहे हेल्दी पेरेंटिंग. तर या संदर्भात मी थोडेसे काही 4-2 मुद्दे तुमच्यासमोर प्रस्तुत करू इच्छितो. कारण की ह्या कवितेच्या माध्यमातून ह्या छोट्याशा बालकानं आपलं मन ऑलरेडी व्यक्त केलं आहे. त्यानं तुम्हाला मेसेज दिलाय, पालक बना, मालक नाही. कुठंतरी या पिढीमध्ये आपण 21st सेंचुरीत जगतोय. 25 वर्ष पूर्ण केली, 26वं वर्ष सुरू झालं, 2.5 दशक संपलंय, आणि ही पिढी जी आहे या 21st सेंचुरीत निर्माण झालेली आहे, जगाच्या पाठीवरती आलेली आहे. त्यांना नेहमी आपण पालक वाटलं पाहिजे, मालक नाही. कारण की बॉसिझम कुणालाच आवडत नाही. मलाही आवडत नाही, तुम्हालाही आवडत नाही, कोणत्याच पिढीत कुणालाच बॉसिझम आवडत नाही. मग विचार करा मुलांना कसं आवडेल बरं? हा त्यांच्या परीने थोडा आपण विचार जर केला तर नक्कीच याच्यावर आपण चिंतन थोडंसं करायला काही हरकत नाही, आणि आत्मपरीक्षण करायला पण काही हरकत नाही. दुसरं, चालक नव्हे मार्गदर्शक बना. या कवितेतल्या एका कडव्यात त्यानं सांगितलंय, बाबा माझं आयुष्य आहे, मला जगू द्या, तुम्ही चालवू नका, फक्त मार्गदर्शन करा. मी चालतो ना. आपण साधारणतः असं म्हणतो बघा, यू कॅन टेक द हॉर्स टू अ वॉटर पॉईंट बट यू कॅनॉट फोर्स द हॉर्स टू ड्रिंक वॉटर. ठीक आहे, तुम्ही घोड्याला फक्त पाणवठ्यापाशी नेऊ शकता, पाणी पिण्यासाठी त्याला तुम्ही फोर्स करू शकत नाही. आपलं काम फक्त मार्गदर्शन करायचं आहे, मार्ग दाखवायचा आहे, तिथपर्यंत न्यायचं आहे. त्याला कसं युटिलाइज करायचं नाही, चॉईस कुणाची आहे? मुलांची असू द्या. आपण फोर्स करून चालणार नाही, आणि तुम्ही कितीही फोर्स करा लेकरं ऐकत नाहीत, तोंडापुरतं होला हो म्हणतात. त्यांना शेवटी जे करायचं तेच करतात. घरोघरी
स्टीलचे गॅस. कारण की मातीच्या चुली म्हणू शकत नाही, मन होती. आता करेक्शन करू आपण त्या म्हणीचं. चुली तर घरात राहिल्या नाहीत, घरोघर स्टीलचे गॅस नक्कीच आहेत, म्हणून घरोघरी स्टीलचे गॅस. त्यानंतर निरीक्षक नव्हे, मदतनीस लागले. आता ह्या मुलांना बरेचसे शाळेमध्ये प्रोजेक्ट्स वगैरे मिळतात. कोण करतात बेटा? तुझे शाळेतले प्रोजेक्ट कोण करते? मम्मी पप्पा दोघं पण हेल्प करतात का पुरच करतात नंबर यायसाठी? हेल्प. हां, फक्त तुझा बेटा वेद स्पेलिंग सांगायला हां हेल्प. हेल्प करतात ना? का कम्प्लीट रेडी, बाजारातून रेडी वेळ आणायचं. वेदचं प्रोजेक्ट नाव वेद पाटील, सबमिटेड, नंबर 1. असं तर होत नाही ना? पण त्या आर्ट अँड क्राफ्ट मधलं मम्मीला चांगलं देऊन मम्मा करते. मम्मी कोण मॅडम आहेत का आमच्या? ठीक आहे. कसं आहे माहिती आहे? हे खूप गरजेचं होतं. बरं झालं काही का होईना चिमुकली या ठिकाणी आलेत, आहे की नाही? अदरवाईज याच्या बोलण्याला काही अर्थ नव्हता. हे आहेत म्हणून ह्या प्रेझेंटेशनला जिवंतपणा आलेला आहे, लक्षात ठेवा. हो की नाही? उलट सर्वांनी आणलं असं खूप छान झालं असतं. हा जो मुलगा आणि यातला हा टाहो करतो आपला. कसला टाहो करतो? की शब्दांपेक्षा आम्ही तुमच्या वर्तनातून शिकतो बाबा, आई, आहे की नाही? तुम्ही कितीही शब्दांचा बडीमार करा, कितीही काउन्सिलिंग करा, आहे की नाही? मुलं ऐकत नाहीत, ते फक्त प्रोसेस करतात. जास्त शिकतात ते कुठं? तुमच्या माझ्या वर्तनातून, आहे की नाही? आपण दुसरे म्हणतो ना, लेकरू हे लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. शांत राहा, भांडणं करू नये, हे करू नये. रोज बायकोशी भांडतेत पप्पा माझे. कशाला सांगता पप्पा? यू हॅव नो पॉईंट ॲट ऑल. तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही, कारण की तुम्ही म्हणता शाळेत भांडू नये, मारामारी करू नये, दुसऱ्याची वस्तू आणू नये, आहे की नाही? हे तुम्ही शिकवता, सांगता, तोंडी सांगता. पण तुमच्या जर आईच्या किंवा वडिलाच्या वर्तनात याच्या विपरीत असेल तर होणारा संस्कार काय? थोडा विचार करा, आहे की नाही? मला जर समजा नाही का वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पदार्थ खायची सवय असेल, विशेष करून म्हणजे तंबाखू खाईल, नाहीतर पान खाईल, नाहीतर आणखीन जे नको खायला ते खाईल, मला नैतिक अधिकार आहे का माझ्या पिढीला, पुढच्या पिढीला सांगायचा? मी धूम्रपान करतो, सिगरेट पितो, मुलालाच म्हणतो अरे बेटा एक सिगरेटचं पॅकेट घेऊन येता रस्त्याहून, मला जावं लागतंय. जर रस्त्यानं येता त्यानं एक एक्स्ट्रा विकत घेतली आणि झुरका मारला, तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? नक्कीच नाही. तर पालकानं कुठेतरी इथं विचार करायला पाहिजे, कारण की टायटलमध्ये दिलेलं आहे प्रेम, शिस्त आणि संस्कार. लक्षात ठेवा, प्रेम तर आपण करतोच हो, त्यांच्यासाठीच आपला उभा जन्म आपण व्यतीत करणार आहेत. उद्या त्यांनी विचारो किंवा न विचारो, आहे की नाही? परंतु ते उद्या तुम्हाला विचारणार की नाही हे तुमच्या आजच्या वर्तनावरती डिपेंड आहे. जर आपण आपल्या आईवडिलाकडे लक्ष आज दिलं तर त्यांच्या लक्षात येईल की म्हातारपणात आपल्या आईवडिलाला बघावं लागतंय. जर तुम्ही किंवा मी, आता सुदैवानं मी शेवटपर्यंत माझ्या आईवडिलाकडे होतो. लक्षात घ्या मी काय वाक्य वापरायलो, आहे की नाही? आता जालनापूरकर ताई इथं आहेत, सर इथं आहेत, त्यांचा स्नेह खूप लाभला आम्हाला. आणि माझ्या आईवडिलांचे गुरु म्हणजे जालनापूरकर कुटुंब, आहे की? गोपाळ महाराज माझ्या आईवडिलांचे गुरु, आहे की नाही? मी काय म्हणतोय, माझे आईवडील माझ्याकडे नव्हते, मी कुणाकडे होतो? पण आपण बोलताना माझे आईवडील माझ्याकडेच आहेत, माझा भाऊ बघत नाही. व्हॉट नॉनसेन्स? काय वाक्यात लक्षात घ्या, वाक्यात खूप मोठा फरक आहे. आपण आपल्या आईवडिलाकडे असतो, आपले आईवडील आपल्याकडं नसतात. जोपर्यंत तुम्ही ही थॉट प्रोसेस बदलत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांवरती सकारात्मक संस्कार करू शकत नाही. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना आज बघत असाल तर ह्या मुलांना कळतं म्हणजे पाल्य म्हणून कमिटमेंट आहे माझ्या आईवडिलाकडे म्हातारपणा त्यांच्याकडे बघायची. जर हे संस्कार तुम्हाला त्यांच्यावरती करायचे असतील तर आपली कृती आधी सकारात्मक ठेवावी लागते, तर ते शक्य आहे. त्यामुळं लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, असं आपल्यावरती ऐकून घेण्याची वेळ येऊ नये. लक्षात ठेवा, ही पिढी ऐकून घेत नाही. ऑन स्पॉट तुम्हाला त्याला पण हजर जबाबी म्हणतो बघा, ऑन स्पॉट उत्तर देऊन मोकळी होते. तुम्हाला व्हॉट टू हेल्प विथ युअर फिलिंग्स, आहे की नाही? तुमच्या विचारात, तुमच्या एकंदरीत भावनेला फार ते कदर देत नाहीत. जर त्यांना एखादी गोष्ट नाही पटली तर नाही पटली, पटली तर पटली, अशा प्रकारची वृत्ती असणारी ही नवीन पिढी आहे. सो लोका सांगे ब्रह्मज्ञान होता कामा नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्यावरती आणखीन एक फार मोठी जबाबदारी आहे. बेटा तुमच्यापैकी कोणाला पर्सनल फोन आहे? तुम्हाला दिलेला फोन डेडिकेटेड तुला आहे फोन, स्वतःला दिलेला
नाही ना? घरामध्ये फोनवर मालकी कोणाची असते? मम्मी पप्पा. विचारून घेता का न विचारता उचलता? नक्की. आणि क्लास असला तर किंवा ऑनलाईन असलं काही तर ट्युशन बघायलाच भेट ना. चांगली गोष्ट आहे बेटा, तुझं अभिनंदन करावं लागतं. आई वडिलांचं अभिनंदन करावं लागतं, आहे की नाही? यू आर स्टील अवे फ्रॉम दिस रिअल वर्ल्ड. बरोबर, कारण ते अनरिअल आहे. यू आर लिव्हिंग ए रिअल लाईफ. तू वास्तविक जीवन जगायलीस आणि आम्ही जे आहे ना, आम्ही आभासी जीवन जगायला. आज तुम्हाला माहिती आहे पालकाचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य कोणतं आहे? जरी आपण हायली एज्युकेटेड असलो, आपण याच्याकडे दुर्लक्ष करायलो. आपल्या मुलांना आपण मोबाईल दिला किंवा घरात आपल्या मोबाईल असतो, पत्नीचा एक हक्काचा आहेच, आपला एक हक्काचा आहेच, आहे की नाही? आणि बरेच वेळेला मुलं आपण नसताना किंवा असतानाही कब्जा करतातच, कितीही म्हणा. बरोबर. मग तो कब्जा झाल्यानंतर लक्षात घ्या ते काय बघतायत, याच्याकडे आपलं किती लक्ष आहे. बरेच वेळेला काय होतं, घरामध्ये नाही का 2-4 रूम्स असतात, मुलांसाठी स्टडीसाठी रूम दिलेली असते. त्यांना इंटरनेट फॅसिलिटी आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, स्मार्टफोन आहे की नाही? आणि बरेच वेळेस लेकरं दार लावून बसतात अभ्यास करायला. आपला वॉच पाहिजे. आज जर तुम्ही त्याच्यावरती आतापासून वॉच ठेवला नाही आणि एकदा ते डिव्हिएट झाले, नको त्या कंटेंटवरती त्यांचं लक्ष जायला लागलं की नंतर ते आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातं. साधारणतः असं होत नाही, पण काही सांगता येत नाही, आहे की? त्यामुळं मुलांच्या मनामध्ये आपण एक बौद्धिक जाणीव निर्माण करायची. व्हॉट इज द रिअल वर्ल्ड विच इज अनरिअल अँड व्हॉट इज द रिअल वर्ल्ड विच इज ॲक्च्युअली प्रॅक्टिकल लाईफ दॅट विल लिव्ह, आहे की नाही? रीलमध्ये दाखवलेलं सगळं आभासी आहे. मुलांना लक्षात घ्या, ते कितपत सत्य आहे, कितपत असत्य आहे, तुमच्यामध्ये आणखीन आकलन क्षमता नाही ते डिफरन्शिएट करण्याची. बरोबर. रिअल लाईफ आपण जगतो ते रिअल लाईफ आहे. आणि म्हणून पालकांचं आज आद्य कर्तव्य आहे, एज्युकेटेड किंवा अनएज्युकेटेड पालकांचं, की त्यांना त्यांच्या मुलांमध्ये रिअल वर्ल्ड आणि रिअल वर्ल्ड यातला फरक जोपर्यंत तुम्ही त्यांच्या लक्षात आणून देत नाहीत तोपर्यंत ते प्रॉपर ट्रॅकवर राहतील याची काही शाश्वती नाही. आणि याच्याही पलीकडे जाऊन आणखीन एक मुद्दा मला सांगायचा आहे, कारण की तो टाहो त्या लेकराचा आपण ऐकला. नैराश्याचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. हे तुम्ही म्हणताल सर हे सगळं बोलत असताना नैराश्य कुठून आलं? तुम्ही सकारात्मक बोला ना. मी सकारात्मकच बोलतोय. रामाचं महत्त्व किंवा महात्म्य सांगण्यासाठी रावणाचं दुष्कृत्य सिद्ध केल्याशिवाय रामाचं महात्म्य कळत नाही. बरोबर. कौरवांचं दुष्कृत्य समजल्याशिवाय पांडव किती सकारात्मक होते हे कळत नाही. धर्म विरुद्ध अधर्म हे नेहमीच चालत आलंय. तर लक्षात घ्या, आज आपल्याला नैराश्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता सर टाईम मॅनेजमेंट सांगा, स्ट्रेस मॅनेजमेंट सांगा, निगोशिएशन स्किल्स सांगा, सॉफ्ट स्किल्स सांगा. हे काय तुम्ही घेऊन बसलात? नैराश्याचं व्यवस्थापन गरजेचं आहे. काय झालं? पालकांच्या अपेक्षा खूप वाढल्या. मी आणखी 10 मिनिटं घेऊ का? मला माहिती मी ओव्हरलॅप केलंय ऑलरेडी. एक आणखी 10 मिनिटं घेतो. काय पालकांच्या अपेक्षा वाढल्या आणि आपल्याला वाटतं ना की ह्या मुलांनी अशा द्रुतगतीनं पळावं. 95% घेतलेस, कोण आहे वर्गात फर्स्ट? 97% घ्यायला पाहिजे, तिच्यापेक्षा 1% पुढं पाहिजे. ही मानसिकता झाली. मला एक गोष्ट कळत नाही, आपण कशाच्या मागे धावायलो? यू आर मेकिंग युअर चाइल्ड ए सीकर ऑफ मार्क्स और ए सीकर ऑफ नॉलेज. विचार करा. तुम्ही किंवा मी आपल्या पाल्यांना मार्क मिळवण्याच्या द्रुतगतीमध्ये प्रस्तुत करायलो, म्हणजे फक्त कॅन्डिडेट फॉर द एक्झाम, आहे की नाही? तो फक्त काय बनायलाय? एक परीक्षार्थी बनायलाय. मोर ओव्हर आपला दृष्टिकोन हा असला पाहिजे की चाइल्ड शुड बी द सीकर ऑफ नॉलेज, सीकर ऑफ स्किल्स. त्यानं पाठला कशाचा करावा? ज्ञानाचा करावा. मुलांना पाठला कशाचा करावा? कौशल्याचा करावा. आणि आज लक्षात ठेवा, प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो. तुमच्याकडे 2च गोष्टी पाहिजे बेटा, फॉर एव्हर लक्षात ठेवा. फक्त 2 गोष्टी. नंबर 1 ज्ञान, नंबर 2 कौशल्य. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तुमचं सगळं विश्व तुमचं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये 100% यशस्वी होणार, तुम्ही अपयशी होऊ शकत नाहीत. पण 2 गोष्टी कोणत्या पाहिजेत? ज्ञान आणि कौशल्य. आणि ज्याच्याकडे ज्ञान आणि कौशल्य आहे, तुम्ही उपाशी मरू शकत नाहीत. कशासाठी? की माझ्या मुलानं फक्त नाही का
टॉप लेवललाच जावं का मिडल क्लासमध्ये आपण जगलो नाही, आपण जन्मलो नाही, आपण मोठे झालो नाही, आहे की नाही? काय आवश्यकता? प्रत्येक मूल युनिक असतं, प्रत्येक मुलामध्ये वेगळी खासियत असती. हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्या अपेक्षा ह्या उपेक्षा होणार नाहीत, आपल्याला नैराश्य येणार नाही आणि त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला माहिती आहे नैराश्य काय येतं? जेव्हा मी तुमच्याकडून नका खूप एक्सपेक्ट करतो ना, कारण की माझी एक्सपेक्टेशन हाय, ती तुम्ही पूर्ण केली नाही, ती पूर्ण केली नाही की तेवढंच मोठं दुःख मला होतं. जर आनंदी राहायचं असेल तर नंबर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ते पर्सनल लाईफमध्ये ठेवतो कधी पण, कुणाकून काहीही एक्सपेक्टच करू नका. बायको असो, लेकरं असो, आईवडील असो, नातेवाईक असो, कुणाच्या घरी कार्यक्रमाला गेल्यानंतर असो, तिथं फार आपल्याला अपेक्षा असते. आम्ही 2000चा आहेर घेऊन गेलो, त्यांनी बघा काय दिलं, माशा गाळणं. अरे नेऊ नका ना, तुम्हाला कोणी फोर्स केला होता 2000चा आहेर न्यायला? न्यायचं असतं 500 रुपयाचं गिफ्ट, अपेक्षा करायची नसते. म्हणजे आता एक उदाहरण म्हणून सांगायलो, पण ही रियालिटी आहे. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवताना 100% तुम्हाला सांगतो मी, आपल्याला काय येतं? नैराश्य किंवा दुःख पदरी पडतं. त्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे, डोंट एक्सपेक्ट, नेकी कर और दरिया में डाल, माय जॉब इज डन, डोंट एक्सपेक्ट एनिथिंग इन रिटर्न. हा दृष्टिकोन आपण ठेवायचा. जोपर्यंत आपण त्या पद्धतीनं त्या लाईनवर विचार करणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण आपलं एक चांगलं पालकत्व सिद्ध केलं असं आपण म्हणणार नाही. तुम्ही म्हणता सर तुम्ही एवढं कसं का ठामपणे काही पण सांगू लागलात? काही पण नाही. हे या गोष्टी मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहे की नाही? सरांना माहिती आहे माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट आहे, टॉप रेटेड कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये ऑल सेमिस्टर्स 8च्या 8 सेमिस्टरला टॉप राहिली. रिअल गोल्ड मेडल स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड भेटल्यानंतर तिला 18 कॅरेटचं कॉलेजनं खरं सोन्याचं मेडल दिलं. म्हणजे आणि तुम्ही तिला विचारा, मी ती बरेच वेळेस माझी मार्गदर्शक असते. तुम्हाला एक आजचं ताजं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी नाही का थोडंसं तयारी केली आहे, सरांनी आग्रह केल्यानंतर साहेबांचा पण फोन आला, डॉक्टर साहेबांचा मला, की तुम्हाला बोलायचं सर. मग ठीक आहे बोलतो, मला तयारी करावं लागेल. तर मी जेव्हा तयारी केली ना, बरेच वेळेला माझे पॉईंट्स मी कोणाला पाठवतो? माझ्या मुलीला पाठवतो. माझ्या मुलाला सांगतो वाचून घे आणि तुम्ही मला सजेस्ट करा, वेअर डू आय लॅक. तुम्ही म्हणताल सर ह्याचा काय प्रकार आहे? तुम्ही आणखीन एखाद्या एक्सपर्टला दाखवा ना. प्रश्न तो नाही आहे. एव्हरी चाइल्ड इज द फादर ऑफ फादर, इंग्लिशमध्ये म्हण आहे. एव्हरी चाइल्ड इज द फादर ऑफ फादर. याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका. म्हणजे नवीन पिढीकून पण आपण खूप काही शिकू शकतो. प्रोफेशनल स्किल्स फॉर 21st सेंचुरी नावाचं माझं पुस्तक 4 वर्षाखाली आलं, तेही चांगलं गाजलं आहे की नाही? त्या पूर्ण पुस्तकाची निर्मिती केवळ आणि केवळ माझ्या मुलीकडे, वेदश्रीकडे पाहून केलेली आहे. का? कारण की एक इंजिनियर घडतो तेव्हा तो एक रिपोर्ट आला होता UGC सेरोचा, की फक्त 12-12.5% इंजिनियर लायक आहेत नोकरीच्या, बाकी सगळे नालायक झाले. फार मोठा रिपोर्ट होता. म्हणजे काय प्रकार आहे हा? कारण की मी 8-10 वर्ष नोकरी केली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तोही माझ्याकडे अनुभव होता. ह्याच्याही स्टडी सगळ्या केल्या. त्यानंतर मी विचार केला की कुठं लॅकून आहे नेमका, ह्या मुलांना काय द्यायला पाहिजे. मग 16 चॅप्टरचं एक पुस्तक तयार केलं, केवळ आणि केवळ हिला समोर ठेवून केलं. परंतु नंतर हे सगळ्यांसाठीच कामाचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, एव्हरी चाइल्ड इज द फादर ऑफ फादर. बरंच काही आपण आपल्या लेकरांकडनं शिकू शकतो आणि आपलं जे नैराश्य आहे ते पण आपण मॅनेज करू शकतो. आणखी एक छोटीशी कविता तुम्हाला सादर करायची आहे. मला थोडा वेळ द्याल का मला? इफ यू आर नॉट गेटिंग बोर. त्या दिवशी फार मोठा वाद झाला सर. हे अशा प्रकारचं वाक्य वापरल्यामुळं एका व्हाईस चान्सलर पाहुण्याला हाकलून दिलं. असं काही तुम्ही करणार नाही असं मी गृहीत धरतो. हां, म्हणजे बोलायचं आणि पुन्हा म्हणायचं तुम्हाला बोर व्हायले का? हे विचित्रच आहे ना. आणि असं घडलं, खरोखर घडलं का विद्यापीठामध्ये. नाव घेत नाही, कोणाची बदनामी आपल्याला करायची नाही. परंतु एक फार सुंदर कविता आहे. दुसरं मन आहे आणखीन एका लेकराचं. काय म्हणतं ते मूल बघा. आई बाबा थोडं समजून घ्या. एका किशोरवयीन मुलाचं किंवा मुलीचं मनोगत आहे. आता आपण थोडी स्टेज बदलली बरं का. पहिलीची कविता वाचली बेटा तू, हां, ही थोडीशी प्रत्येक लहान लेकराची एक अपेक्षा होती, त्याचं चिंतन होतं, त्याचं मनन होतं. या ठिकाणी एका किशोरवयीन थोडंसं 12, 14, 15 वर्षाच्या मुलाच्या मनात काय चालतंय हे थोडंच तुम्ही समजून घ्या. आणि नेमकं आपण माहिती आहे का, इथंच फेल होतो. तुम्हाला प्रश्न पडतो पालकांना, गेले 5वी 6वी पर्यंत सगळं ऐकत होती हो, आता हिला काय झालं, ही कशी वागायली, आता ह्याला अचानक काय झालं की असं कसं वागायला, याचा आवाज बदलला, घोगरा. अरे लक्षात घ्या, बायोलॉजिकल चेंजेस होतात, केमिकल चेंजेस होतात. आपणही त्यातून गेलो आहे की नाही. आपणही उर्मट झालो, आपणही उदंड झालो. बऱ्याच ठिकाणी आपण देखील नाही का रिटॅलिएट केलं पेरेंट्सला.
हे आपण विसरून जातो. पण आपलं पुरं लक्ष नाही, बिलकुल शिस्तीत राहायला पाहिजे. तुझं नाव खराब होईल, आम्हाला काय म्हणतील लोक. लक्षात घ्या, आपल्याला काय वाटतंय, लेकराला काय वाटतंय, फारसं आपल्याला काही वाटत नाही. लोक काय म्हणतील हे फार महत्वाचं आहे. वाय डू यू सी द वर्ल्ड इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ अदर्स? दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून जग कशाला बघायचं? मला चांगलं वाटतंय ना, मी करावं. मला नाही वाटत ना, नाही करायचं. काही संबंध नाही कुणाचा. शेवटी लक्षात घ्यावा, एक्झिस्टेन्शियल फिलॉसॉफी आहे. एव्हरी पर्सन इज लोनली इन द क्राउडेड वर्ल्ड. या गर्दीच्या जगामध्ये प्रत्येकजण फक्त आणि फक्त एकटाच आहे. खाली हात आए थे और खाली हात जाएंगे. जो कालखंड भेटला, यू आर जस्ट अन एंट्री हिअर ॲज अ कॅरेक्टर, ॲज अन ॲक्टर. विलियम शेक्सपियर म्हणतो बघा, प्रत्येक व्यक्तीला एक प्रवेश भेटलेला आहे, त्याला एक्झिट पण आहे. जसं एखाद्या नाटकामध्ये एक नट येतो, आपला परफॉर्मन्स देतो, सर नाट्य समितीचे प्रमुख आहेत, आणि एक्झिट मारतो. तसंच आपला जन्म होतो, आपण आपलं कार्य करतो, कर्तव्य करतो, आणि आपण संपतो या जगातून. दिस इज हाऊ द लाईफ इज. पण या ठिकाणी हे मूल काय म्हणतंय? आई बाबा, मी कुणाची प्रत नाही, माझं आकाश वेगळं आहे, कृपया मला कुणाच्या सावलीत उभं करू नका. बघा, समजून घ्या थोडं. अतिशय ज्याला आपण सांकेतिक भाषेमध्ये हे मूल बोलायले, वाङ्मयीन भाषेत बोलतोय मुले. आई बाबा, मी कुणाची प्रत नाही, माझं आकाश वेगळं आहे, कृपया मला कुणाच्या सावलीत उभं करू नका. तुलना केली की मी लहान होतो. होती का बेटा तुलना घरात? बघ तुझी बहीण किती हुशार आहे, बघ ते शेजारचा मुलगा वर्गात फर्स्ट राहतो, बघ ते डॉक्टर झाले, बघ हे कलेक्टर झाले. कशासाठी? नेवर कम्पेअर. एव्हरी चाइल्ड इज अ युनिक चाइल्ड. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खासियत आहे. पालक फेल ठरतात समजून घ्यायसाठी, आयडेंटिफाय करायसाठी. यू हॅव टू आयडेंटिफाय द पोटेन्शियल. त्या मुलात जी कुवत आहे, ती कुवत ज्या दिवशी तुम्हाला कळाली, त्या दिवशी यू आर ए सक्सेसफुल पेरेंट. ओके. तुलना केली की मी लहान होत जातो, आणि तुम्ही मला समजावण्याऐवजी मोजू लागता, मेजरमेंट करतो आपण. मला मित्र नकोय बाबा, मला बाबा हवेत. आजकाल फार एक उठा ठेवा चालला काही पालकांचा. मैत्रीपूर्ण व्यवहार, मुलांशी मित्रासारखं राहायचं, मुलीशी मैत्रिणीसारखं राहायचं. लक्षात घ्या, यू आर ए मदर, बी लाईक ए मदर. यू आर ए फादर, बी लाईक ए फादर, नॉट लाईक ए फ्रेंड. या मुलांना कितीतरी मित्र मिळतील, कितीतरी मैत्रिणी मिळतील, त्याची कमतरता आहे का? पण बाबा मिळेल का दुसरा? आई मिळेल का दुसरी? नाही. त्यामुळं हा प्रयत्न बंद करा. मैत्रीण व्हायचा किंवा मित्र व्हायचा प्रयत्न करू नका. ते मूल म्हणतंय, काय म्हणतंय? मला मित्र नकोय बाबा, मला बाबा हवेत, जे कठीण वेळी पाठीवर हात ठेवतील. मला मैत्रीण नको आई, मला आई हवी, जी ओरडण्याआधी माझ्या डोळ्यात वाचेल काय चाललंय नेमकं. ओरडती नाही बेटा का नाही ओरडत? बाबा जास्त ओरडत का आई जास्त ओरडती? जास्तच करतात नाही दोघं. आता बरं ठीक, जास्त झालं की मीडियम वर आली, नंतर नाही. जास्तच करते ना पप्पा जास्त. काय अडचणीत आली होती. हो सर, कोण जास्त ओरडत? दोघं नाही ओरडत? कधी कधी त्यांचं चुकल्यावर का तुझं चुकल्यावर? तू तूच ओरडती. बरोबर आहे. ऍक्सेप्ट. व्हेरी बॅलन्स्ड आन्सर. यू आर ऑन द सेफर साईड. घरी गेल्यानंतर काही चिंता नाही आपल्याला. उगा चार चौघामध्ये नाही का समिती समोर माझं नाव खराब केलं, पुन्हा बॉसी पॅरेंट समोर यायचे, टायगर पॅरेंट किंवा टायगर माहित आहे. काय म्हणतोस? काय साहजिक? नाही, जनरलाइज करू नको, तुझं सांग. प्रश्न आता इथं वैयक्तिक झालेला आहे. काय ताप आहे म्हणा सर, आपले प्रश्न करून नका. आम्हाला अडचणीत आला आणि आमच्या आई वडिलांना अडचणीत आला आणि उभे नसलेलं घरचं मॅटर बघून घ्या भावना काय लेकराची. या मला मैत्रीण नको आई, मला आई हवी, जी ओरडण्याआधी माझ्या डोळ्यातलं वाचेल. योग्य अयोग्य शिकवा, पण निर्णय माझा असू द्या. योग्य अयोग्य शिकवा, निर्णय माझा असू द्या. चूक झालीच तर न्यायाधीश बनू नका. बनतात ना घरामध्ये,
लगेच कोणतरी न्यायाधीशच्या भूमिकेमध्ये येत आहे की नाही. सो नेव्हर डू दॅट. ओके, योग्य अयोग्य शिकवा, पण निर्णय माझा असू द्या. चूक झालीच तर न्यायाधीश बनू नका, मला शिकायला द्या आणि शिकायची संधी पण द्या आणि तुमच्याकडून शिकू द्या. कारण शिकणं दोन्ही बाजूनी असतं. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, आहे की नाही, लर्न, अनलर्न अँड रीलर्न ही आजच्या 21st सेंचुरीची गरज आहे. तुम्ही म्हणता सर लर्न कळालं, शिका. अनलर्न काय? अनलर्न म्हणजे ज्या गोष्टी आउट ऑफ डेट झाल्यात, आउटडेटेड झाल्या, ज्याची आज गरज नाही, ते डोक्यातून काढून टाका. डिलीट इट. आता सिस्टीममध्ये, या डोक्याच्या सिस्टीममध्ये काही डिलीट नाही. हा पार्ट डिलीट, ते फोटो डिलीट, असं काही करता येत नाही. पण फॉरगेट अबाउट इट. आणि रीलर्न म्हणजे काय? जे तुम्ही शिकलात त्यात अपग्रेडेशन झालेत ते तुम्ही स्वतःला अपडेट करा. त्याला काय म्हणायचं? जे शिकलात ते पुन्हा शिका आणि स्वतःला अपडेट करा. अशा प्रकारची 21st सेंचुरी फिलॉसॉफी आज तुम्हाला शिकवते. म्हणून लर्न, अनलर्न अँड रीलर्न. आणि मुलांसाठी आपल्याला एक करणं गरजेचं आहे. म्हणून मूल म्हणतंय दोन्ही कोण शिकायचंय, फक्त मला शिकवायच्या भानगडीत पडू नका, तुम्ही पण शिका. नाहीतर मग पुन्हा लोका सांगे ब्रह्मज्ञान. माझ्या चुकांवर शिक्षा देऊ नका. चुका तर लेकर करणार. बरं, अशात या 8 दिवसात मार खाल्लेलं कोण कोण लेकर तिथं? शाळेत किंवा घरी मार खाल्ले? फार अवघड आहे लेकरांनी उत्तर देणं. हो, इथे खरं तर यांचं वेगळं व्हायला पाहिजे. यांचं सगळं सेशनच वेगळं व्हायला पाहिजे, काउन्सिलिंग. मग खरं बोलतील बघा. काही सांगू नका, काय हरकत नाही, जाऊ द्या. नक्कीच प्रत्येकाने एक रट्टा खाल्लेलाच आहे घरी. माझ्या चुकांवर. बरं, हा प्रश्न तुम्ही लेकरांनाच विचारला म्हणून बरं झालं. याला म्हणजे जबाबदारी आणि विरोध आहे की नाही. माझ्या चुकांवर याच्यावर एक गाणं सांगू का? सगळ्यांना माहित आहे. ठाणेदार सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे का? हा, तर ते फार फेमस गाणं आहे. घरी गेल्यानंतर बघा. माझ्या चुकांवर शिक्षा देऊ नका, त्यात दडलेली शिकवण दाखवा. मी पडलो तर दंड नको. हे फार छान वाक्य बघा. मी पडलो तर दंड नको, मी हरलो तर दंड नको, हात हवा पुन्हा उभं राहण्यासाठी. वा. माझ्यासाठी सहज राहा. बघा, सेन्सिटिव्ह पेरेंटिंग. माझ्यासाठी सहज राहा, संवेदनशील राहा. मी मोठा होत असलो तरी मनानं अजून लहानच आहे. छत्रछाया द्या. तुम्हाला लेकरांना शेल्टरची गरज आहे आपल्या, है की नाही? छत्रछाया द्या, पण गुदमरून टाकू नका, है की नाही? छत्री अशी ऑल्ट्राटाईट एअरटाईट करून टाकली, काय नाही, बिचारं गुदमरून जाईल ते. छत्रछाया द्या, पण गुदमरून टाकू नका. थोडी मोकळी हवा द्या मला. बघा काय म्हणतंय, टाहो लेकराचा. थोडी मोकळी हवा द्या मला, स्वतःचा श्वास घ्यायला. गुदमरून टाकू नका. कारण मी पळून जायचा नाही. आय डोंट रन अवे फ्रॉम माय रिस्पॉन्सिबिलिटीज ॲज युअर चाइल्ड. मी पळून जायचा नाही, फक्त स्वतः काहीतरी बनायचंय मला. फक्त स्वतः काहीतरी. आता लेकराला काय कळणार आहे? ठीक आहे, आता ही लेकरं म्हणतात मी XYZ काहीतरी बनणार. लेकराला काय कळतं आणखी, आहे की नाही? मला पण वाटलं होतं, मी ठरवलं होतं शिक्षक होणार नाही, शिक्षकच झालं. नाही, खरं सांगतो तुम्हाला, 12वी झाल्यानंतर DED नंबर लागला. घरी सांगितलं नाही, बोंब बोंब मारले घरचे, आहे की नाही? आता दोघंही सांगायला नाहीच तुटलो, दोघंही जात राहिले. हां, शिक्षक व्हायचं नव्हतं म्हणून DEDचा नंबर आलेला सांगितलं नाही. सगळं जेव्हा जिकडं तिकडं झालं तेव्हा कळाल्यानंतर जे काय व्हायचा प्रसाद भेटला आम्हाला. पण घरी आमचा चांगला प्रसाद होता. गपचूप खाल्ला, गपचूप राहिला. पुन्हा डिग्री झाली, PG फर्स्ट इयरला गेलो. पुन्हा घरच्यानं फोर्सफुली फॉर्म भरायला लावला. BEDला फॉर्म भरला, लागला नंबर. पुन्हा तेच. तेव्हा मात्र मी सेफ होतो, कारण की नांदेडला शिकायला होतो. प्रसाद नाही भेटला. पण नंतर ज्या काही शिव्या भेटायच्या भेटल्या, कुठल्या सुटल्या. काय ठरवलं होतं? शिक्षक व्हायचं नाही. आणि झालो काय? चांगला वाईट जसा असेल तसा शिक्षक झालो. कारण मी पळून जायचा नाही, फक्त स्वतः काहीतरी बनायचं आहे. शेवटचं कडवं आहे, आई बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणता ना तुम्ही, आई बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, तोच माझा खरा आत्मविश्वास आहे.
तोच माझा खरा आत्मविश्वास आहे. केवळ तुमचाच किंवा केवळ तुमचीच. लक्षात घ्या, या पद्धतीनं जर समजा आपण खरंच या पिढीकडे बघितलं तर बरंच काही होऊ शकतं. हा विषय काय असा अर्ध्या घंट्यात 15 मिनिटात 1 तासात संपणारा नाही. आणखीन तासभर तर मी सहज घेऊ शकतो. परंतु वेळेचं भान ठेवता आणि तुमच्या आहे की नाही जी फिजिकल गरज आहे आता सध्या पोटा पाण्याची त्याचा विचार करता मी थोडं स्वतःला वाइंड अप करतो. विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, उपाशी पोटी ज्ञान देऊ नका, डोक्यात जात नाही, आधी खाऊ घाला मग ज्ञान द्या. पण संयोजकांनी काय केलेलं आहे, आधी ऐका मग जेवण करा. कारण की आधी जेवायला दिलं असतं आणि भरपेट खाल्लं असतं, बसल्या बसल्या मस्त पद्धतशीर काय बडबड करायची, 1 नाही 2 घंटे करा, आम्ही तुमचं आहे की नाही धुंदीत आमच्या धुंदीत ऐकायला तयार आहेत. धुंदीचा अर्थ वेगळा काढू नका, आहे की नाही, असं झालं असतं. परंतु आज या ठिकाणी आपण मला सर्वांनी संधी दिली आणि पहिल्याच दिवशी तुमच्यावर एवढ्या सगळ्या गोष्टीचा भडीमार केला. मुलांनाही थोडं सोबतीला घेतलं आणि काही गोष्टीचा कटाक्ष तुमच्यावरती सादर केला, त्यासाठी मला माफ करा. परंतु पालकत्व हा विषय तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच अगदी हृदयापासून जुळलेला विषय आहे आणि तो काही एवढ्या अर्ध्या 1 तासात व्यक्त होणारा नाही. लवकरच 4-6 महिन्यात माझं या संदर्भातलं पुस्तक येईल आणि ऑन अन ॲव्हरेज जर विचार केला तर याच पटलावरती विचार करत करत प्रत्येक मुद्द्याला मी विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पुस्तक मात्र इंग्रजीत असेल. आय डोंट नो वेदर आय विल ट्रान्सलेट इट ऑर नॉट, किंवा आणखीन कुणी ट्रान्सलेट करेल. जसं पहिलं मागचं पुस्तक माझं तेलुगूमध्ये ट्रान्सलेट केलं एका लेखकानं, जे प्रोफेशनल स्किल्स फॉर 21st सेंचुरी नावाचं. तर यात जर कोणी चांगला मराठीचा, मला वाटतं मॅडमला काम दिलेलं आहे, समोरच 2 जोडी माझ्यासमोर, काय माहीत नाही हिने काही करायलीच की नाही. मला वाटतं तुम्हाला सांगितलं होतं आहे की नाही. आलापुरे सर पण म्हणले की मी 100% मदत करतो की ते पुस्तक आपण मराठीमध्ये आणू. म्हणजे प्रोफेशनल स्किल्स फॉर 21st सेंचुरी नावाचं इंग्रजीतलं पुस्तक आहे, ते तेलुगूमध्ये झालं. आणि ह्या दाम्पत्यानं त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे की मी इंग्लिशची मदत करतो, त्यांनी मराठीत लिहावं. पण आता ठीक आहे, आपण संस्कार भारतीच्या मीटिंगमध्ये आहोत, सुदैवानं सोबतीला आहेत त्यांनी. शेवटचा कार्यक्रम होईल ना तेव्हा ते प्रदर्शन नाही, त्यांचा जेव्हा टर्न येईल ना त्या दिवशी त्यांनी ते रेडीमेड आपल्याला हँडओव्हर करावं, ते फार चांगलं होईल. म्हणजे ह्या मुलांना ते काम येईल मराठीत आल्यानंतर. इंग्लिश तुम्ही वाचाच, तुमचं चांगलं आहे इंग्रजी, परंतु मराठीत पण घ्या. पण मी या ठिकाणी माझं स्वतःचं प्रमोशन करत नाहीये. मुद्दा या ठिकाणी का होता, पालकत्वावरती बोलण्याचा. याच्यावरती मी थोडं बहुत चिंतन मांडलं. कितपत योग्य होतं अयोग्य होतं मला माहीत नाही, कारण की या ठिकाणी वरिष्ठ मंडळी बसलेली आहे ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायचं आहे आता. तर या प्रसंगी एवढे आभार व्यक्त करून मी या ठिकाणी माझं वक्तव्य संपवत होता. नाही पाणी पिलं पाणी. डॉक्टर विठ्ठल गोरे सर बोलत होते आणि मला एका वाक्याचं राहुल करून बोलतो. डॉक्टर साहेब मी बसतो, बस नाही बस. विठ्ठलाच्या का प्रेमात? संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या प्रेमात आहे ना, कारण विठ्ठल गोरे सर बोलत असतात आपल्या लक्षात. आणि NEP मध्ये तासिकाचा जो वेळ आहे तो 30 मिनिटं 45 मिनिट राहिला नाही आता तो 60 मिनिटाच्या पुढे गेला. 60 मिनिट कसे सरच्या निघून गेले कुणालाही कळालं नाही. पण सर बोलत होते आणि प्रत्येक इथे उपस्थित असलेला पालक म्हणजे माझ्यासह अंतर्मुख होत होता, विचारत होता स्वतःला की आपण खरंच पालक आहोत का मालक आहोत. आणि आपल्यामध्ये अजून कितीतरी सुधारणा होण्याची नितांत गरज आहे. या आजच्या व्याख्यानातून सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. गोरे सरांचे खरं पण आपण आभार मानतो. तर खऱ्या अर्थानं मला आयोजकांचं विशेष कौतुक वाटतं की एवढं गोरे सरांकडून माध्यमातून एवढं पोटभर खाऊ घातलंय की आता इथूनच आम्ही असंच गेलं पाहिजे, कारण एवढं पोट भरलंय आता आमचं की इतकं सगळं त्यांनी डोकं भरले पोट नाही. बौद्धिक मेजवानी झाली. जेवणकर सर, तुम्ही विठ्ठलाचंच कौतुक केलं तर दत्तात्रय आणि त्रिमुखी आहे त्यामुळे पोटाची सुद्धा व्यवस्था असतात. आजचे आयोजक डॉक्टर संजय कुलकर्णी सरांना विनंती करतो त्यांनी आभार मानावे आणि नंतर मग पुन्हा जे काही आपलं नियोजन असेल ते आमच्यासमोर ठेवावं. डॉक्टर संजय कुलकर्णी सर. गोरे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. या वर्षीच्या आपल्या मासिक शिबिरामध्ये बरेच जण नवीन आलेले आहेत. सर्वांचं प्रथम स्वागत करतो.
आणि नवीन वर्ष, नवीन सदस्य आणि त्यातला पहिला मान नवीन सदस्याला आपण दिला आणि त्याला सरांनी भरपूर न्याय दिला. तुमची लेकरं लहान राहिली पण तरी भरपूर शिकायला मिळालं आणि मुलगी माझी समोर बसली होती, मला आनंद झाला की माझी गोष्टी होऊन. त्यामुळे मी तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि आम्हाला प्रबोधन केलं, त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीनं तुमचं ऋण करतो. पण सध्या तरी तशी थोडी कमी आहे, पण काही ना अडचणी होत्या. इथून पुढं आपण प्रत्येक मासिक सभेला म्हणजे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहोत, नियोजन करू. प्रसाद महाराजांनी मागं बोलल्याप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपल्याला प्रसाद महाराजांचं ऐकायची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. जोरदार काय आपल्याला न्याय देतील असं मी सगळ्यांच्या वतीने हे भावना व्यक्त करतो. सगळ्यांचे ऋण मी आणि मूर्ख सावकार परिवारातर्फे दोघांच्या परिवारातर्फे व्यक्त करतो. सगळं काम तिने केल्याने फक्त बोलायला बोललोय. कुलकर्णी परिवार आणि मुरके परिवार सावकारांचे पण ऋण व्यक्त करतो आणि पुढची भोज आणि आस्वाद घ्यावा. हो सर मामा खूप नंबर नाही सर प्लीज थोडा 10 मिनिट लेट करून असं का? बरं बरं. आमचे मामा अरे बापरे. प्राचार्य इंग्रजीचे भूगोल आहे, भूगोल पोलीस आपल्याकडे इंग्रजीला खूप छान बरं सर चांगलं मी पहिल्या वेळेस तुमच्यावर व्याख्यान ऐकलं अरे वा वा चला बरं. आणि असं वाटतं की सदैव तुमच्या व्याख्यानाला मी हजर राहणार. युट्यूबवर जा सर माझ्या YouTube